राज्यघटनेत सेक्युलर शब्द कधी आला? सेक्युलरिझम आणि धर्म यांचा घटनेला अभिप्रेत असणारा अर्थ कोणता? घटनेने लौकिक अर्थाच्या धर्मांचं स्वातंत्र्य दिलं आहे तरी किती? समान नागरी कायद्याला विरोध का होतो? उत्तराखंड राज्याने केलेला समान नागरी कायदा काय आहे? वक्फ कायदा आहे तरी काय? सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे निवाडे द्यावेत काय? या आणि अशासारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा, विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ शेषराव मोरे यांचा सेक्युलरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा. राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार, मी अपर्णा जोग. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सेक्युलरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा या शेषराव मोरे यांच्या पुस्तकातला काही अंश वाचून दाखवते. समान नागरी कायदा, ऐतिहासिक निवाडे. घटनेतील कलम 44. समान नागरी कायदा हा देशातील अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच वादग्रस्त चर्चेचा विषय बनलाय. घटनेच्या 4थ्या भागातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांमध्ये कलम 44 मध्ये राज्याला असा निर्देश देण्यात आला आहे, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करण्यासाठी राज्याने पराकाष्ठा करावी. राज्यघटनेत या कलमाचा समावेश करताना घटना समितीत घणाघाती चर्चा झालेली आहे याची माहिती मागच्या प्रकरणात आली आहे. हा निर्देश घटनेच्या मार्गदर्शक तत्वात आल्यामुळे याच भागातील कलम 37 नुसार त्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाकडे जाता येत नाही. तथापि यातील तत्वे ही देशाच्या राज्यकारभारासाठी मूलभूत स्वरूपाची असून कायदे करताना ही तत्वे अंमलात आणणे हे राज्याचे कर्तव्य राहील. असे असूनही अद्याप अशा प्रकारचा समान नागरी कायदा करण्यात आला नाही. सर्व हिंदूंसाठी 1955-56 मध्ये एक कायदा करण्यात आला, पण मुसलमान वा ख्रिश्चन धर्मियांसाठी त्यांचेच धार्मिक वैयक्तिक कायदे अद्यापही चालू आहेत. वैयक्तिक कायदे सामान्यतः कौटुंबिक स्वरूपाचे असतात. त्यात विवाह, घटस्फोट, मालमत्तेचा वारसा, दत्तक घेणे, पालकत्व अशा स्वरूपाच्या विषयांचा समावेश होतो. विशेषतः हे कायदे स्त्रियांसाठी अन्यायकारक असतात. आत्तापर्यंत हे विषय धर्मशास्त्रातल्या शिकवणींनुसार आणि नियमांनुसार चालत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना धार्मिक वैयक्तिक कायदे असेही म्हटले जाते. असे कायदे धार्मिक म्हणून निर्माण झाले असले तरी ते मोठ्या प्रमाणात मनुष्याच्या इहलौकिक म्हणजे सेक्युलर जीवनावर परिणाम करणारे असतात. ते कौटुंबिक वाटत असले तरी सामाजिक जीवनावर परिणाम करणारे असतात. ते केवळ त्या धर्मियांवरच नव्हे तर इतर धर्मियांशी असलेल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनावरही परिणाम करीत असतात. त्यामुळे त्यास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होऊन जाते. या कायद्याचा संबंध धर्मस्वातंत्र्याशी आणि सेक्युलरिझमशीही निगडीत आहे. त्या संबंधातील काही महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक न्यायालयीन निवाड्यातील निष्कर्ष पाहणे उद्बोधक ठरेल. शाहबानो प्रकरण. या संबंधातील सर्वात महत्त्वाचा, देशभर गाजलेला आणि एक प्रकारे इतिहास घडवणारा निवाडा शाहबानो प्रकरणातील होय. मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम या नावाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने 1985 साली दिलेला हा निवाडा होता. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी: शाहबानो ही मोहम्मद अहमद खान यांच्याशी 1932 मध्ये विवाहबद्ध झाली होती. त्यांना 5 मुले झाल्यावर 1975 मध्ये तिच्या नवऱ्याने घटस्फोट न देता घराबाहेर घालवून दिले. त्यानंतर तिने 1978 मध्ये फौजदारी स्वरूपाच्या क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973च्या कलम 125 नुसार प्रतिमहा 500 रुपये पोटगी मिळावी म्हणून दावा दाखल केला. त्यानंतर 6 महिन्यांनी तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिल्याचे जाहीर केले. न्यायालयात वकील असणाऱ्या त्या नवऱ्याने अशी बाजू मांडली की तिला घटस्फोट दिल्यामुळे मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार म्हणजे शरीयतनुसार तिला फक्त इद्दत म्हणजे घटस्फोटानंतर 3 महिन्यांचा काळापुरतीच पोटगी देण्याची गरज आहे, त्यानंतर पोटगी देण्याची गरज नाही. त्याचा दावा होता की त्याला वैयक्तिक कायदा लागू असून क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम 125 लागूच होत नाही.
परंतु खालच्या न्यायालयाने कलम 125 लागू करून दरमहा 25 रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. वकील नवऱ्याचे उत्पन्न वर्षाला 60,000 रुपये होते, म्हणून तिने पोटगी वाढवून मिळण्यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने 1980 मध्ये निकाल देऊन पोटगी वाढवून दरमहा रुपये 179 रुपये 80 पैसे केली. यावर तिच्या नवऱ्याने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. प्रश्न असा निर्माण झाला की मुस्लिम घटस्फोटित स्त्रीला पोटगी देण्यासाठी मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू होतो का सर्व धर्मियांसाठी असलेले क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम 125 लागू होते? या संबंधात 1985 साली सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निवाड्यातील पुढील निरीक्षणं आणि निष्कर्ष महत्त्वाचे ठरतात. मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार घटस्फोटित पत्नीला पोटगी देणे नवऱ्यावर बंधनकारक नाही काय? निःसंशयपणे मुस्लिम पती त्याच्या धर्मानुसार हा विशेषाधिकार उपभोगत असतो की तो त्याच्या इच्छेनुसार, मग कोणतेही चांगले, वाईट वा नगण्य कारण असो, आपल्या पत्नीला टाकून देऊ शकतो. खरे म्हणजे त्यासाठी कोणतेच कारण लागत नाही आणि तो कायदा विषमतेमध्ये इतका निर्दयी आहे की त्याने कितीही छोटी रक्कम दिली तरी त्याची जबाबदारी संपते. आणि पुन्हा मुस्लिम वैयक्तिक कायद्यामध्ये पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिला पोटगी देण्याची कोणती तरतूद आहे का? असे काही वेदनादायक परंतु महत्त्वाचे प्रश्न निर्णयासाठी आमच्या समोर आलेत, असा परिच्छेद 3 मध्ये उल्लेख आहे. फौजदारी कायद्याचे कलम 125. न्यायालयाने क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील कलम 125ची सखोल चर्चा करून निष्कर्ष मांडला आहे की हे फौजदारी स्वरूपाचे कलम सर्व धर्मियांसाठी लागू आहे. जोडप्याचा धर्म कोणता आहे यास त्या कलमामध्ये स्थान नाही आणि याचे कारण स्वयंसिद्ध आहे की कलम 125 हे फौजदारी स्वरूपाच्या कायद्याचा भाग आहे. हे कलम संक्षेपित पद्धतीने व तातडीने उपाय करण्यासाठी निर्माण केलेले आहे. अशा तरतुदी मुख्यतः रोगप्रतिबंधक औषधासारख्या आणि धर्माच्या तटबंदी तोडून पलीकडे जाणाऱ्या असतात. या कलमाने दारिद्र्यात जगणाऱ्याला जोपासण्याची जबाबदारी निकटच्या नातलगांवर टाकलेली आहे. ही कायद्याची नैतिक आज्ञा आहे. नीतिमत्ता ही धर्माशी जोडता येणार नाही. हे कलम खरोखरच सेक्युलर स्वरूपाचे आहे, असा परिच्छेद 7 मध्ये उल्लेख आहे. न्यायालयाने हे दाखवून दिले आहे की पोटगी संबंधात वरील कलम 125 व मुस्लिम वैयक्तिक कायदा यात जर विरोध आला तर यातील पहिला कायदा दुसऱ्यापेक्षा प्रभावी व वरचढ ठरतो. परंतु यानंतर खरोखरच कलम 125 हे मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील संबंधित तरतुदीच्या विरोधी आहे काय, याचीही सविस्तर चर्चा न्यायालयाने केलेली आहे. यासाठी 5-6 मुस्लिम कायदेपंडितांची मुस्लिम कायद्यावरील भाष्य, पूर्वीच्या न्यायालयाचे काही निवाडे, कुराणातील संबंधित सूरह 2 मधील 241 व 242 क्रमांकांच्या आयाती यांचा आधार घेऊन हे दाखवून दिले आहे की कलम 125 हे मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील संबंधित तरतुदींच्या विरोधी नाही. घटनापीठाचा ऐतिहासिक निष्कर्ष. या निवाड्यातील समान नागरी कायद्याच्या संबंधातील न्यायालयाने व्यक्त केलेला पुढील अभिप्राय नंतर राष्ट्रीय वादाचा व चर्चेचा विषय बनला. ही खेदाची गोष्ट आहे की आपल्या राज्यघटनेतील 44वे कलम हे मृतवत म्हणजे डेड लेटर बनले आहे. त्यात निर्देश दिला आहे की भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करण्यासाठी राज्याने पराकाष्ठा करावी, परंतु असा कायदा करण्यासाठी राज्याने कोणता प्रयत्न केल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. याबाबतीत मुस्लिम समाजानेच पुढाकार घ्यावा असा चुकीचा समज दृढ होऊ लागला आहे. समान नागरी कायद्यामुळे परस्पर विरोधी विचारसरणींवर आधारलेल्या भिन्न कायद्यातील फरक दूर होऊन तो राष्ट्रीय एकात्मतेला पूरक ठरणार आहे. याबाबतीत स्वतःहून आपले विशेष हक्क सोडण्यासाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यास एखादा समाज तयार होण्याची शक्यता नाही. सर्व नागरिकांसाठी असा कायदा करण्याची जबाबदारी राज्याकडेच सोपविण्यात आली आहे आणि हे निस्संशय आहे की असा कायदा करण्याचे संपूर्ण अधिकार राज्याला आहेत. विविध धर्मांच्या आणि विचारांच्या लोकांना एका व्यासपीठावर आणण्यातील अडचणी आम्हा समजू शकतात, परंतु राज्यघटनेला काही अर्थ असेल तर त्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात तरी केली पाहिजे. न्यायालये वैयक्तिक कायद्यातील अंतर कमी करण्यासाठी तुकड्या तुकड्यामध्ये प्रयत्न करतील, परंतु ते समान कायद्याची जागा घेऊ शकणार नाहीत. प्रकरण परत्वे न्याय देण्यापेक्षा एकदाच सर्वांना न्याय देणे अधिक समाधानकारक मार्ग ठरणार आहे. पण शासनाने कायदाच बदलला.
अर्थात न्यायालयाने वकील नवऱ्याने केलेले अपील खर्चासह फेटाळून लावले. मागे सांगितल्याप्रमाणे या निवाड्याचा परिणाम समान नागरी कायदा करण्याच्या दिशेने झालाच नाही. उलट वरील कलम 125 नुसार मुस्लिम स्त्रियांना 100 वर्षांपासून मिळत असलेले हक्क काढून घेण्यात आले. मुस्लिम संघटनांच्या मागणीवरून त्यांच्यासाठी मुस्लिम महिला घटस्फोटानंतरच्या हक्कांचे संरक्षण कायदा 1986 तयार केला. त्यानुसार घटस्फोटानंतर तिला पोटगी देण्याची जबाबदारी आईवडील व अन्य नातलगांकडे किंवा त्यांनाही शक्य नसेल तर वक्फ बोर्डाकडे सोपवण्यात आली. म्हणजे समान नागरी कायदा करणे बाजूलाच राहिले, पूर्वीपासून असलेला पोटगीचा समान कायदाही बदलून टाकून वैयक्तिक कायदा लागू करण्यात आला. उत्तराखंडचा समान नागरी कायदा 2024. समान कायदा करणारे पहिले राज्य. केंद्राचा समान नागरी कायद्यासंबंधीचा आयोगाचा अहवाल प्रलंबित असतानाच उत्तराखंड राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने आपला त्या राज्यासाठी तयार केलेला अहवाल राज्य शासनाला सादर केला असून तो राज्य सरकारने स्वीकारून विधानसभेत पारित होऊन त्यावर राष्ट्रपतींची मान्यता मिळून राज्यपालांच्या आदेशाने दिनांक 27 जानेवारी 2025 पासून त्या राज्यात अंमलातही आला आहे. तो सर्व रहिवासी धर्मियांसहित त्यातच म्हटल्याप्रमाणे नास्तिकालाही लागू राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी अभिमानाने सांगितले आहे की समान नागरी कायदा करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की भारताच्या राज्यघटनेनुसार समान नागरी कायदा हा समवर्ती सूचित असून केंद्र व राज्य दोघांनाही या विषयावर कायदा करता येतो. 2 कायद्यात विसंगती आली तर केंद्राचा कायदा प्रभावी ठरतो. अशी विसंगती येऊ नये म्हणून आधीच राज्य सरकार केंद्राकडे असा कायदा पाठवून राष्ट्रपतींच्या सहीने मान्य करून घेत असते. केंद्र शासनाचे असे धोरण दिसते की विरोध कमी व्हावा म्हणून आधी अनुकूल राज्य शासनांकडून असे कायदे करून घ्यावे व नंतर संपूर्ण भारतासाठी एक कायदा करायचा. उत्तराखंडनंतर आसाम व गुजरात सरकारनेही समान नागरी कायदा करण्याचा हेतू व्यक्त केला आहे. आता उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्य आणि तरतुदी जाणून घेऊ. हा कायदा खूप मोठा आहे, म्हणजे 392 कलमांचा आणि 172 पृष्ठांचा आहे. यासाठीचे नियमही लगेच तयार करण्यात आले असून ते मूळ कायद्यापेक्षाही मोठे म्हणजे 238 पृष्ठांचे आहेत. सामान्यतः कौटुंबिक समान कायद्यात विवाह, वारसा, दत्तक आणि पालकत्व अशा 4 स्वरूपाच्या कायद्यांचा समावेश होतो. सध्या सर्व हिंदूंसाठी लागू असणाऱ्या कायद्यात हे 4ही विषय आहेत. मात्र उत्तर कायद्यात यातील फक्त पहिल्या 2 विषयांचाच समावेश आहे. अर्थात शेवटच्या 2 विषयात सर्व धर्मियांना त्यांचे सध्याचे स्वतंत्र कायदेच लागू राहणार आहेत. या कायद्यात एक नवा विषय वाढवला आहे, तो म्हणजे विवाहविरहित संबंध अर्थात लिव्ह इन रिलेशनशिप. तर अशा प्रकारची समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मुद्द्यांवरची सखोल चर्चा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा, पुस्तक घरपोच मागवा. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हे पुस्तक आपण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचवू शकू.